रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। बीड तालुक्यातील अंजनवती येथे काल वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार झाला आणि पंजाब स्वामीनाथ येडे आणि पंढरीनाथ स्वामीनाथ येडे या दोन भावांचा अक्षरशः या ठिकाणी 5 खोल्या पत्रे पूर्णपणे उडून गेले। संसार उद्ध्वस्त झालेला आहे। घरातील खत बियाणे, धान्य, तूर, ज्वारी, खाद्यपदार्थ, भांडी कुंडी, लॅपटॉप आणि सर्व जीवन आवश्यक वस्तूची अक्षरशः बेचिराख झालेली आहे। या ठिकाणी तलाठी साहेब आले, मंडळ अधिकारी सर्व येतात, पंचनामे होतात, परंतु गेल्या 5 वर्षापासून मला तरी आठवत नाही की बीड तालुक्यामध्ये आणि अंजनवतीमध्ये कुणाला चेक येऊन किंवा मदत प्रत्यक्षात मिळाली। तर सरकारने पंचनाम्याची औपचारिकता न करता प्रशासनाने थेट शेतकऱ्याला मदत मिळावी आणि जवळपास 10 लाख रुपयाचं या बांधवाचं नुकसान झालेले पूर्णपणे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी वाचवायचा असेल तर सरकारने मदत तातडीने देणं गरजेचं आहे। पाटील वस्तीवरील येडे बंधू काल संध्याकाळी 4च्या सुमारास वादळी वाऱ्याचा पाऊस आला। याच्यामध्ये त्यांच्या घरावरचे पत्रे उडाले, भिंती उडाल्या, संसारोपयोगी साहित्य सगळं भिजून गेलंय। एवढंच नव्हे तर जे खत पेरणीसाठी त्यांनी आणलं होतं तेही खत या ठिकाणी भिजून गेलंय। संसार एकत्रित उद्ध्वस्त झालाय। आज त्यांना जर झोपायचं म्हणून संध्याकाळी तर निवाराची पंचायत आहे। ज्याप्रमाणे या ताईने म्हटलं की दरवर्षी येतात, पंचनामे करतात आणि मदत मात्र वेळ मिळत नाही। या प्रमाणामध्ये तातडीने त्यांना मदत मिळायला पाहिजे। ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काही करत आहोत असं डांगोरा पेटतं, त्याच वेळी एखाद्या शेतकऱ्याची कन्या लाडकी बहीण जेव्हा संसार उद्ध्वस्त होतो आणि त्यामध्ये सरकारकडे याचना करते की तातडीने आम्हाला मदत मिळायला हवी, केवळ पंचनामे याच्यामध्ये आमचा वेळ वाया जायला नको, तेव्हा प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे। या ठिकाणी केवळ तलाठी नव्हे तर आमची अशी मागणी की तहसीलदार यांनी स्वतः भेट द्यायला पाहिजे, कारण यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालाय आणि तशी मागणी आम्ही तहसीलदार चंद्रकांत शेट्टी यांना करणार आहोत।